मंडळी, राज्याच्या राजकारणात सध्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडवून दिली। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार सभांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात। एका ज्येष्ठ मंत्र्याने मतदारांना दिलेला सल्ला सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय। हा सल्ला केवळ एक राजकीय विधान नाही, तर तो आपल्या लोकशाहीतील मतदारांच्या भूमिकेवर आणि निवडणुकीच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकणार आहे। हा सल्ला नेमका काय होता आणि त्याचे पडसाद राज्यभर का उमटले, जाणून घेऊयात यामागची संपूर्ण कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। हा किस्सा आहे शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा। नाशिक जिल्ह्यातील भुगर येथील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ते सभेसाठी आले होते। गुलाबराव पाटील हे त्यांच्या खास ग्रामीण शैलीतील रोखठोक भाषणांसाठी ओळखले जातात। ते जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा सभेला उपस्थित असलेल्या सामान्य जनतेमध्ये एक उत्साह होता, पण त्यांना काय माहिती की या सभेतून बाहेर पडणारे एक वाक्य महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेईल। प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे बेत केले जातात त्याबद्दल बोलताना गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं। ते म्हणाले, आता विरोधक मटण देतील, पण मटण त्यांचं खा, पण बटन आपलं दाबा, असं गुलाबराव पाटील म्हणाले। खरं पाहिलं तर गुलाबराव पाटलांनी सामान्य मतदारांच्या मनातील एक भावनांना हात घातला। निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू, पैसे किंवा जेवणावळी देतात। ही गोष्ट महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणात काही नवीन नाही। मंत्री महोदयांनी थेटपणे मतदारांना विरोधकांकडून मिळणारे फायदे घ्या, पण मतदान मात्र आपल्याच पक्षाला करा, असा थेट संदेश दिलाय। या वक्तव्याव्यतिरिक्त गुलाबराव पाटलांनी त्यांच्या भाषणात भुगरच्या विकासावरही भर दिला। त्यांनी स्पष्ट केलं की ही निवडणूक शहर विकासाची आहे। त्यांचं म्हणणं होतं, केवळ भावनिक आव्हान किंवा तात्पुरत्या प्रलोभनांना बळी न पडता जनतेनं उमेदवाराचं काम, त्याची प्रतिमा आणि शहरासाठी तो काय करू शकतो हे पाहून मतदान करावे। यावेळी त्यांनी समाजात झालेल्या बदलांवर एक मोठी टिप्पणी केली। ते म्हणाले, आधी बायको नवऱ्याकडे पैसे मागायची, आता नवरा बायकोकडे पैसे मागतो। या उदाहरणातून त्यांनी सध्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांच्या बदललेल्या आर्थिक गणितावर आणि स्त्री पुरुषांच्या बदललेल्या भूमिकांवर सहज सोप्या भाषेत प्रकाश टाकला। मंडळी, निवडणुकीत फोडाफोडीचे आणि जातीयवादाचे राजकारण कसे केले जाते यावरही त्यांनी स्पष्ट भाष्य केलं। विरोधक शिवसेना आणि त्यांच्या पक्षाबद्दल गैरसमज निर्माण करतील असा इशारा देत ते म्हणाले, आता ते भांडण लावतील, मुसलमान बांधवांना सांगतील शिवसेनेवाले हाबू आहेत, पण शिवसेना कधी जात पात बघत नाही। या वक्तव्यातून त्यांनी आपल्या पक्षावर होणाऱ्या जातीयवादाच्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला। मंडळी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या सत्तांतरामुळे त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना सातत्यानं गद्दार किंवा खोके घेतल्याचे टोमणे ऐकावे लागले। यावर बोलताना मंत्री पाटील थोडे भावुक झाले। ते म्हणाले, आम्हाला तर गद्दार, खोके काय ऐकावं लागलं, ही निवडून येणार नाही तसंही म्हणले, पण आम्ही निवडून आलो आणि मंत्री झालो। या वाक्यातून त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देत जनतेचा पाठिंबा आपल्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत कशी आहे हे सांगताना गुलाबराव पाटील यांनी त्यांचं कौतुक केलं। रात्री 4 वाजेपर्यंत सरकारचं काम करणारा हा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहे, असं ते म्हणाले। मतदारसंघात झालेल्या विकास कामांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांनी 350 कोटी रुपये मतदारसंघासाठी दिले आणि त्यांनी स्वतः बौद्ध विहारांची आणि सर्व समाजाची कामे केली आहेत, असं ते म्हणाले। निवडणुकीच्या धोरणाबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की पॉलिसी शिंदे साहेब ठरवतात, आम्ही आदेशावर चालणारे लोक आहोत, पण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, असं सांगत त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं। शिवसेना आपल्या पद्धतीने ही निवडणूक लढत आहे आणि प्रचारात आम्ही कोणावरही टीका केलेली नाही, असं देखील ते म्हटलं। गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर राज्यभरात मोठी चर्चा झाली। विरोधकांनी यावर टीका केली आणि मतदारांना लाच देण्याचं अप्रत्यक्ष समर्थन गुलाबराव पाटील करत आहेत असा आरोपही केला। तर त्यांच्या समर्थकांनी या विधानाला एक विनोदी आणि ग्रामीण पद्धतीने केलेलं भाष्य आहे असं म्हटलंय। पण या एका वाक्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं। सध्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू आहे। मंडळी, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।